नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत स्तुत्य आणि समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला। नामांकित नाशिक योग विद्या केंद्र आणि विजय नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने 23 मे ते 31 मे दरम्यान विजय नर्सिंग होम खतीब डेरी मार्गे गंगापूर रोड इथं विनामूल्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। शिबिराचा समारोप 31 मे रोजी करण्यात आला। या शिबिराच्या समाप्ती कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अतुल वडगावकर यांच्या विजय भिला वसतिगृहाचा माजी विद्यार्थी आणि नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमळ येथील बालविकास प्रकल्प अधिकारी मधुकर जाधव उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचा प्रास्ताविक डॉक्टर अतुल वडगावकर यांनी केला। आरोग्याची गुरुकिल्ली या निमित्त आम्हाला पुन्हा एकदा मिळाली, त्याबद्दल मी संयोजकांचं सर्व साधकांच्या वतीनं मनापासून खूप खूप आभार मानतो। आणि खरोखरच तुमच्यासारखी काही माणसं या समाजामध्ये आहेत म्हणून हा समाज, ही संस्कृती, ही प्रथा परंपरा टिकून आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर अतुल वडगावकर सरांच्या बाबत तर मी असं सांगेन, मी कोरोना काळामध्ये सरांना अनुभवलो। अनेक लोकांच्या म्हणजे मानसिकता पूर्ण बिघडलेली असताना काही डॉक्टर फक्त पैसा कमवणं त्यांचं ध्येय होतं, पण त्या काळामध्ये एक नाशिक जिल्ह्यामधला हा एक तज्ञ डॉक्टर माणूस हा फक्त जनसेवेसोबत हाती घेऊन काम करत होता। सर, मी देव पाहिला नाही पण देवपणा असलेला माणूस जरूर पाहिला वडगावकर निमित्तानं। त्याप्रमाणे आमच्या योग विद्या केंद्राचे आमचे हाडाचे शिक्षक औरंगाबादकर सर आणि योगासोबतच विविध आरोग्य तपासण्या, तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि जनजागृती कार्यक्रमांमुळे या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। योगगुरू कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली आणि सेवाभावी डॉक्टर अतुल वडगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 7 ते 8 या वेळेत 10 दिवस हे शिबिर पार पडलं। हे शिबिर केवळ योगापुरतं मर्यादित नसून वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरलंय। या शिबिराचा नाशिक शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला, त्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं। यावेळी नाशिक योग विद्या केंद्राच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, विजय नर्सिंग होमचे डॉक्टर, आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।